यावरची आकृती कशाची आहे तर एका सर्किटची आकृती आहे, इलेक्ट्रिकल सर्किटची आकृती आहे. तर सर्किट केव्हा तयार होतं तर सर्किटमध्ये एवढे कॉम्पोनंट जर असतील तर सर्किट तयार होतं. आता इथे कोणते कॉम्पोनंट आहे, मेन कॉम्पोनंट कोणता आहे तर सेल, इलेक्ट्रिकल सेल म्हणजे ड्राय सेल. आपण जो बॅटरीमध्ये सेल वापरतो त्या सेलना काय म्हणतात ड्राय सेल असं म्हणतात. आणि हा जो आहे हा काय आहे रेजिस्टर आहे आणि ही आहे की. आणि ह्या ज्या वायर आहेत ह्याला काय म्हणायचं कंडक्टिंग वायर, की ज्याच्यामधून इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो म्हणजे करंट फ्लो होतो. इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला म्हणजे काय होतं की करंट हा तयार होतो. आता इथे जे सेलला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल दिलेले आहेत तर आपण ॲमीटर जे जोडलंय ह्या सर्किटमध्ये ते कसं जोडलंय सिरीजमध्ये जोडलेले. आणि मग ॲमीटरचं पण पॉझिटिव्हला जोडायचं आणि इकडे निगेटिव्ह टर्मिनल. तसंच व्होल्ट मीटर कसा जोडला रेजिस्टरला पॅरलर जोडलाय. आणि इथे पण आपण कोणतं चिन्ह देणार इथे पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह. पॉझिटिव्हचं पॉझिटिव्हकडे आणि निगेटिव्हचं निगेटिव्हकडे असं जोडायचे. आणि नंतर ही काय आहे की आहे. ही काय आता ही की आता लावलेली आहे म्हणजे सर्किट फ्लो करंट हा फ्लो होतो सर्किटमधून. आणि जेव्हा की आपण ओपन करतो म्हणजे आपण इथे काहीच लावत नाही मग आता काय झालेले डिस्कनेक्ट झालेले. आता करंट हा फ्लो होईल का तर करंट हा फ्लो होत नाही. म्हणजे जेव्हा आपण की जोडतो तेव्हा सर्किटमध्ये करंट हा फ्लो होतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की व्ही इक्वल टू आय आर. व्ही इक्वल टू आय आर हा कशाचा लॉ आहे ओहम्स लॉ, ह्याला म्हणतात ओहम्स लॉ. व्ही काय आहे व्होल्ट, आय आहे करंट आणि आर आहे रेजिस्टन्स. व्ही व्होल्ट हे कशामध्ये मोजतात तर व्ही मध्ये मोजतात व्होल्ट्स. नंतर आय म्हणजे करंट, करंट कशामध्ये मोजतात एम्पियर. आणि एम्पियर फॉर ए फॉर एम्पियर. आर म्हणजे रेजिस्टर आणि ह्याचे युनिट काय आहे ओहम सिम्बॉलिकली ओहम असं लिहितात. आणि नंतर आता ह्या लॉ वरून आपल्याला काय दिसतं की व्होल्टेज हे व्होल्टेज म्हणजे काय आहे मल्टिप्लिकेशन ऑफ करंट आणि रेजिस्टर. आता इथे व्ही काय आहे तर व्होल्टेज, ह्या सेल्सचं जे व्होल्टेज आहे त्या सेलमध्ये जे व्होल्टेज जेवढं आहे त्याला काय म्हणायचं व्ही व्होल्ट्स. इतक्या व्होल्टचा हा सेल आहे तितक्या व्होल्टचा सेल आहे आपण असं म्हणतो. तर व्ही म्हणजे त्या सेलमध्ये उत्पन्न होणारं पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट्स. आणि आय हा करंट आहे, आर हा इथे जो रेजिस्टर आपण लावलाय त्याची ही किंमत आहे, व्हॅल्यू आहे त्याची ती. आता इथे आपल्याला ह्या सूत्रावरून आपण काय लिहू शकतो आय इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. आय इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर आणि आर इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय. ह्याचा अर्थ काय होतं आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट आणि इथे आय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टर. म्हणजे जर सर्किट मधलं रेजिस्टन्स वाढलं तर करंट काय होणार आहे कमी होणार आहे. त्याच्यामधून करंट हा फ्लो कमी प्रमाणात होणार आहे. आणि रेजिस्टन्स हा जर कमी असेल सर्किटमध्ये तर करंट काय होणार आहे जास्त फ्लो होणार आहे. तर इथे आपल्याला व्ही हा इथे कॉन्स्टंट आहे आणि आर काय आहे तर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर. ते ह्यावरून आपल्याला करंट काढता येतो म्हणजे सर्किटमध्ये करंट हा किती फ्लो होतो ह्या सूत्रावरून आपल्याला काढता येतो. आणि ॲमीटर मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं की करंट किती फ्लो होते सर्किटमध्ये हे आपल्याला ॲमीटर वरून कळतं. आणि आपण ह्या सूत्रावरून ह्या फॉर्म्युल्यावरून सुद्धा आपण करंट किती फ्लो होतो सर्किटमध्ये हे काढू शकतो. आणि रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, व्होल्टेज ड्रॉप किती आहे हे कशाने मोजले आपण व्होल्ट मीटरने मोजलेले. आणि व्होल्ट मीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनलला लावले, निगेटिव्ह टर्मिनलला. तसंच ॲमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्हला आणि निगेटिव्ह टर्मिनलला. तर व्होल्ट मीटर आणि ॲमीटरचा काय फायदा आहे की आपण डायरेक्ट करंट किती वाहतोय तसंच व्होल्टेज ड्रॉप किती आहे हे आपण लगेच रिडिंग घेऊ शकतो. तर आपल्याला हा फॉर्म्युला तेव्हा वापरून काढण्याची गरज नसते. तर आता रेजिस्टर हा इथे एक लावलेला आहे तर तुम्ही एक पेक्षा अधिक सुद्धा रेजिस्टर हे सर्किटमध्ये लावू शकता. तर ते सिरीजमध्ये लावता येतात आणि पॅरलरमध्ये पण रेजिस्टर लावता येतात. आता आपण रेजिस्टर R1 आणि R2 हे आपण सिरीजमध्ये लावू. सिरीजमध्ये म्हणजे एका पाठोपाठ रेजिस्टर. इथे ॲमीटर आहे,
हा R1 आहे, हा R2 आहे. आता हे कसे कनेक्शन आहेत ह्या दोन्हींचे, तर हे सिरीज मध्ये कनेक्शन आहे. त्याच्यानंतर ही की आहे, नंतर इथे सेल आहे, हे पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, सेल, ॲमीटरचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. व्होल्टेज ड्रॉप आपल्याला जर काढायचा असेल इथे आणि इथे, तर आपण व्होल्टमीटरने असं लावून काढायचंय. त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे येणार, निगेटिव्ह इथे येणार, परत पॉझिटिव्ह इथं, निगेटिव्ह इथं. आता हा R1 आणि R2 आहे. R1 ची व्हॅल्यू आणि R2 ची व्हॅल्यू या दोन्हींचं काय होणार आहे, इथे आता ऍडिशन होणार आहे. R1 आणि R2 ते ह्या सर्किटमध्ये R1 आणि R2 आपण कसे लावलेले आहेत, सिरीज मध्ये लावलेले. त्यामुळे सर्किट मधलं रेजिस्टर हे रेजिस्टन्स हा जास्त होणार आहे का कमी होणार आहे, तर जास्त होणार आहे. कारण इथे ऍडिशन होते R1 प्लस R2. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सर्किट इज इक्वल टू R1 प्लस R2. समोर R सिरीज असं लिहू, रेजिस्टन्स इन सिरीज R1 प्लस R2. आता जेव्हा दोन रेजिस्टर हे पॅरलर लावले, तर अशा वेळेस काय होणार आहे, तर त्या सर्किट मधलं रेजिस्टन्स हे कमी होणार आहे. फळ्यावरची तिसरी डायग्राम बघा. इथे आपण काय केलेले, R1 आणि R2 हे सिरीज मध्ये लावले, हे पॅरलर मध्ये लावलेत, इथे हे सिरीज मध्ये लावले होते. इथे आपण R1 R2 कसे लावलेत, पॅरलर लावलेले, समांतर लावलेले. त्याच्यामुळे आता रेजिस्टन्स किती होणार आहे, तर 1/RP म्हणजे पॅरलर रेजिस्टर इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 म्हणजे 1/RP इक्वल टू R2 प्लस R1 डिवाइडेड बाय R1 प्लस R1 इंटू R2. म्हणजेच RP किती झाले, R1 R2 डिवाइडेड बाय R2 R1. तर अशा वेळेस जे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे सर्किट मधलं, ते काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि इथे काय होतं, इथं वाढतं मोर, इथे समेशन होतंय, इथे मात्र लेस होतं. तर ह्या सर्किटचा असा उपयोग करून आपण वेगवेगळे सर्किट आपण तयार करू शकतो. वेगवेगळे कॉम्बिनेशन देऊन आपण सर्किट हे तयार करू शकतो. आणि आपल्याला व्होल्टेज ड्रॉप किती पाहिजे आउटपुटला ते आपण काढू शकतो. आता इथे जो व्होल्टेज ड्रॉप आहे R1 आणि R2, इथे काय आहे, सारखाच व्होल्टेज ड्रॉप आहे. जो सेलचा पोटेन्शियल डिफरन्स इतका आहे तेवढंच याच्या अक्रॉस येणार आहे. इथं मात्र असं नाहीये, इथे डिव्हायडेशन होणार आहे. इथे V1 आणि इथे V2 आणि V1 प्लस V2 इक्वल टू V इक्वल टू V1 प्लस V2. आणि इथे मात्र तसं नाही, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R1 इक्वल टू V आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R2 इज ऑल्सो इक्वल टू V. का बरं असं आहे, तर कारण दोन्ही हे पॅरलरली जोडलेले आहे सेलला. आणि या सर्किट मध्ये करंट हा फ्लो होतो, तर तो एकच असतो. म्हणजे जर इथे I करंट आहे, तर तो I पूर्ण सर्किट मध्ये Iच असणार आहे, तो चेंज नसणार आहे. तर इथे मात्र R1 मधून जाणारा करंट हा वेगळा असणार आहे आणि R2 मधून जाणारा करंट हा वेगळा असणार आहे.